स्टार्ट. कृषी विकास व बेकारी निर्मूलन या दृष्टीने कोणतीही तरतूद नसणे, दिशा नसणे व संकल्प नसणे ही या अर्थसंकल्पाची सर्वात मोठी उणीव म्हणावी लागेल. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा आणि शेतकरी कर्जमुक्त व्हावा यासाठी आंदोलनाचा कल्लोळ उडालेला असताना आणि रोजगाराचा हक्क प्राप्त करण्यासाठी युवक वर्ग संघर्षासाठी सिद्ध झाला असताना या दोन्ही घटकांना दिलासा देणारी एकही योजना या अर्थसंकल्पात असू नये ही महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला शोभा देणारी बाब मुळीच नाही. अर्थसंकल्पापूर्वी मुख्यमंत्र्यांनी रिझर्व्ह बँकेच्या धोरणावर बरीच कठोर टीका केली होती. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीसमवेत रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरकडे जाण्याची तयारीही त्यांनी दर्शविली होती. पण मुख्यमंत्र्यांच्या त्या भावनेचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात पडले नाही ही अतिशय दुर्दैवाची बाब होय. किमान शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने कर्ज देण्याची एखादी योजना स्वबळावर राबविण्याची हिंमत तरी त्यांनी दाखवायला हवी होती. पण तीही दाखवलेली दिसत नाही. केवळ मतदानाचा अधिकार दिल्याने या देशातील युवक संतुष्ट होणार नाही. त्याला काम करण्याचा अधिकार हवा आहे. काम करण्याची त्याची तयारीही आहे. हे युवकांची नाडी ओळखणाऱ्या श्री. शरद पवार यांना सांगण्याची पाळी कुणावर यावी ही श्री. पवार यांची व महाराष्ट्राची केवढी नामुष्की! पण ती नामुष्की स्वीकारण्याची तयारीही राज्य सरकारने ठेवलेली दिसते. अन्यथा युवकांना रोजगाराचा दिलासा देणारी एखादी तरी योजना अर्थसंकल्पात राहिलीच असती. एकंदरीत महाराष्ट्राची अस्मिता, आकांक्षा व जिद्द प्रगट न करणारा, सामान्य माणसाला करवाढीच्या दरीत ढकलणारा शेतकरी, शेतमजूर व सुशिक्षित बेकार याची पूर्णपणे निराशा करणारा अर्थसंकल्प श्री. सुशीलकुमार शिंदे यांनी सादर केला आहे. त्यांची प्रशंसा फक्त एकाच गोष्टीसाठी करावी लागेल व ती म्हणजे त्यांनी अशा शैलीने हा अर्थसंकल्प सादर केला आहे की सरकार तीव्र टीकेपासून काहीसे बचावले आहे. एरवी अर्थ आणि संकल्प या दोहोंचा अभाव असलेला अर्थसंकल्प असेच त्याचे वर्णन करावे लागेल. समाप्त.